शुभम ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. टीम अडल होत असताना भोकरपाडा टीमचा टॉस त्याने जिंकलाय. सोमजाई भोकरपाडा या नावाने हा संघ आज मैदानामध्ये उतरलाय. 4 ओव्हरची मॅच 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे. त्याकडे लक्ष असू द्या कारण टायमर आम्ही सेट केलाय. जर तुम्ही पुढे गेलात तर मग तुम्हाला पॅनलाइज आम्ही करू. या सगळ्या सूचना तुम्हाला मी पोहोचवतोय कॉमेंट्री बॉक्समधून. अल्पेजी थरकोडे आणि प्रशांतजी शेंडे पाटील यांचं हे आयोजन. दरवर्षीप्रमाणे डीपी रोडच्या या भव्य मैदानावरती ही रजनी स्पर्धा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. सगळ्यांचं स्वागत आपण करतोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. सोमजाई भोकरपाडा संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि गोलंदाजीसाठी आलाय साहिल. 7 विलास एंडकडून साहिल आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला उभा फलंदाज प्रसाद. नॉन स्ट्रायकर एंडला शुभम. दोघांकडे मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. एक वेगळ्याच टचमध्ये प्रसाद देखील यावर्षी शेडवली टीम देखील भरपूर स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळाली. आज या डीपी रोडच्या मैदानावरती देखील त्यांचा सामना आपण एन्जॉय करतोय. समोर सोमजाई भोकरपाडाचा संघ. सन्माननीय समीरजी मसूरकर आणि प्रशांतजी शेंडे साहेबांकडून जर ऐवा कॅच कोणी घेतली तर 5,000 रुपयाचं पहिल्या बॉलला तर 5,000चा कॅश प्राइज दिलं जाईल. फुलटॉस बॉल फटका तर आलाय. गेलाय. 1 बाउन्स. चौकार. अकाउंट खुलं केलंय ते सोमजाई भोकरपाडा टीमच्या अगेन्स्ट शेडवली टीमने. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की प्रसाद आणि शुभम एक भन्नाट टच मध्ये हे दोन्ही फलंदाज आहेत. आज शेडवली टीम या मैदानावरती उतरली आहे आणि सुरुवात पहिल्याच बॉलवरती चांगली करून दिली आहे ती प्रसादने. फुलटॉस बॉल मिड विकेटला. फिल्डर नाहीये. वॅकंट एरिया आहे आणि तिथे स्टोकलाय हा षटकार. आकड्यावरती पहिला आला चौकार. नंतर आला षटकार. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 10 धावा डबल फिगर मध्ये जात असताना शेडवलीचा संघ फ्लाइंग स्टार्ट देत असताना प्रसाद आपल्या संघाला 2 चेंडूमध्ये 2 स्कोरिंग शॉट त्याने खेचलेत आणि संघाला डबल फिगर मध्ये पोहोचवले. 10 धावा धावफलकावरती. श्रीकृष्णा इव्हेंट कडून लगातारच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. और पिच बॉल. चांगला फटका लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग झाली त्या दिशेने. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना शेडवली टीमसाठी धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. चांगले फटकेबाजी करतोय प्रसाद आपल्या संघासाठी. एक षटकार त्याने ठोकला. एक चौकार त्याने ठोकला. ही दुहेरी धाव. एकूण धावा धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12. आक्रमक क्रिकेट दाखवले आज शेडवली टीमने या सामन्यात अद्याप तरी. हा चेंडू कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. आक्रमक फटकेबाजी होत असताना प्रसाद कडून एक सिंगलच मिळते. स्ट्राईक रोटेशन होत असताना शुभमला आता स्ट्रायकर एंडला पहिला बॉल फेस करताना तुम्हाला दिसेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 13 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती जर शुभमने षटकार ठोकला तर 200चं कॅश प्राइज दिलं जाईल. श्रीकृष्ण इव्हेंट यांच्याकडून बरीचशी पारितोषिकं लावले जातात कारण आपला गावचा संघ मैदानामध्ये ज्यावेळेस उतरतो सगळ्यांच्याच अपेक्षा असतात. क्रिकेट हा खेळ नसून एक इमोशन्स आता बनलाय प्रत्येकासाठी. थोडीशी महागडी कामगिरी म्हणावी लागेल साहिलची. 13 धावा. चांगला बॉल. हेच चेंडू टाकावे लागतील खरं तर सोमजाई भोकरपाडा या टीमला. डॉट बॉल आलाय. पहिला डॉट बॉल या षटकामधला बघायला मिळतोय. धावफलक तिथे स्थिरावलंय 13 वरती. 13 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रसाद आणि शुभम ही जोडी आपल्याला बघायला मिळते. सलामीची जोडी आहे शेडवली टीम कडून.
ओर पिच बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतरची एक सिंगल अडवते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोचेल 14 या आकड्यावरती. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न शेडोली टीम कडून केला जातोय. प्रसाद एक बाजूला विध्वंसक रूप धारण केलंय, परंतु दुसऱ्या बाजूला संत सुरुवात आहे शुभमची. खुला टाकलेला बॉल मिडॉनच्या बाजूने, तिथे मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे. एकच धाव मिळेल इथून. एक धाव कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला देखील या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती येत आहेत त्या शेडवली टीमच्या प्रथम बॅटिंग करत असताना. स्टार टेनिस क्रिकेट कर्जत वर्ल्ड टेनिस या वाहिनीवरती टेलिकास्टिंग सुरू आहे या स्पर्धेचं. सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करूया. जे जे हे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतायत त्या सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. दोस्ती फाउंडेशन चषक 2025चं हे देखणं आणि दिमागदार आयोजन. पहिले षटक संपले. धावफलक तब्बल जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती आणि आता गोलंदाजीसाठी आलाय सनी. सनीला इन्व्हाइट केलंय गोलंदाजीसाठी. फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन देखील आता संपताना तुम्हाला दिसतील. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर. लगातारच्या 3 षटकारासाठी पारितोषिक आहे श्रीकृष्ण इव्हेंट यांच्याकडून 500चं. प्रसाद आणि शुभम यांच्यामध्ये 15 धावसंख्येची भागीदारी होत असताना आयुष पडवलकर यांच्याकडून जर शुभमने पहिल्या बॉलवरती आता षटकार मारला तर 100चा कॅश प्राइज दिला जाईल. तो स्ट्रायकर एंडला उभा आहे. समोर सनी आलाय. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आपण बघतोय. लॉंग ऑफ बघतोय. लॉंग ऑन बघतोय. मिड विकेट बघतोय. स्क्वेअर लेग बघतोय. 500चा कॅश प्राइज आहे पहिल्या बॉलवरती जर षटकार आला. आयवा कॅचसाठी देखील या बॉलसाठी 5000चा कॅश प्राइज आहे समीरजी मसूरकर आणि प्रशांतजी शेंडे पाटील यांच्याकडून. पहिल्याच बॉलसाठी हे पारितोषिक आहे, परंतु सीमारेषेच्या बाहेर ती झेल घ्या ही नम्रतेची विनंती. 5000चा कॅश प्राइज दिला जाईल. सनी आला गोलंदाजीसाठी. सन्मान्य सुभाषजी जाधव यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज इथे आलाय. विक्रांत गायकवाड यांच्याकडून देखील पारितोषिक येते. विक्रांत गायकवाड यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दोस्ती फाउंडेशन चषक आपण सगळेच जण एन्जॉय करतोय. शेवटची मॅच या पोल मधली शेडवली विपक्ष सुमजाई भोकरपाडा. एकूण धावा धावफलकावरती आल्यात त्या 15. सनीचा पहिला डॉट बॉल आलाय. अशी चेंडू टाकावे लागतील सनीला. हा खोलात टाकलेला बॉल. कव्हर ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हरमध्ये. फिल्डर डीपमध्ये आहे. फेकी होईल तोपर्यंत मिळेल इथे सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाते. जाऊन पोचेल 16 धावा धावफलकावरती. आता स्ट्रायकर एंड आलाय प्रसाद. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. अद्याप तो खेळतोय 13 वरती. चांगले बॅटिंग करत असताना शेडवली गावासाठी शेडवली टीमसाठी प्रसादसाठी देखील पारितोषिक आहे. षटकार जर मारला या चेंडूवरती तर 200चं कॅश प्राइज दिलं जाईल. श्रीकृष्ण इव्हेंट यांच्याकडून पारितोषिक लावली जात आहेत शेडवली टीमसाठी. स्ट्रायकर एंडला प्रसादला आपण बघतो. आता समोर सनी आहे. खोलात टाकलेला बॉल. चांगला फटका मिडॉनच्या बाजूने. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रसाद चांगले बॅटिंग करतोय आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी. शेडवली टीम आता जाऊन पोहोचले 20 वरती. 20 रन्स. सनीवरती आक्रमण देखील चढवले या षटकामध्ये. उर्पिच बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. कव्हर ड्राईव्हला हा फटका पाठवायचा होता कव्हरच्या दिशेने, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. या षटकामधला हा दुसरा डॉट बॉल आहे. अद्याप 5 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये सनीने. चांगली गोलंदाजी होत असताना या षटकामध्ये
धावफलक 20. उर्पिच बॉल कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरला फिल्डर तिथे आहे आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणतो. प्रसादला इथे जीवनदान मिळतंय. त्याने ठोकले 2 चौकार 1 षटकार या इनिंग मध्ये. धावफलक पोहोचलंय 21 धावा धावफलकावरती. हे टार्गेट किटपर्यंत जाणार हे सांगणारी ही बॅटिंग चालू आहे प्रसादची. त्याला साथ तितकीच देतोय शुभम देखील. 2 वरती तो खेळतोय. 4 चेंडू त्याने फेस केलेत. थोडी संत आणि सावध सुरुवात त्याची म्हणावी लागेल या सामन्यामध्ये. परंतु सनीने काय गोलंदाजी केली अद्याप तरी. फक्त 6 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. हा चांगला बॉल, अप्पिश कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, पॉइंटला सोपा झेल देऊन बसलाय शुभम आणि शुभम होतो इथे बाद. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 21 धावा धावफलकावरती येत आहेत. शुभम बाद झाला. शुभम स्वतःवरती नाराज असेल. 2 धावसंख्येवरती तो बाद झाला. 5 चेंडूचा सामना त्याने केला. थोडीशी संत सुरुवात त्याची म्हणावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला आक्रमण करतोय खरं तर. कोणताही दबाव आणून देत नाहीये टीमवरती प्रसाद. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आणि आता बॅटिंगसाठी आलाय तो प्रवीण. प्रवीण आलाय 3ऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजीसाठी. वेदांत मुलगा वेनकडून वेदांतला इन्व्हाइट केलं. या 3ऱ्या ओव्हरमध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कितपर्यंत जाऊन पोहोचेल शिलफाटा शेडवलीचा हा संघ. प्रत्येक षटकारासाठी 200चं कॅश प्राइज आहे इथून श्रीकृष्ण इव्हेंट यांच्याकडून. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रसादचा मिस टायमिंग बघायला मिळाला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तेवढं थोडं फंबल बघायला मिळत आहे. परंतु मिळेल फक्त सिंगल. बघा शेडवली टीमच्या डगआउट तिथे आहे. सगळे खेळाडू थोडेसे मागे सारखं आपण आयोजक आम्हाला सूचित करतात थोडेसे मागे आपण. तुम्हाला बसण्यासाठी व्यवस्था तिथे केली आम्ही, सो तिथे आपण बसा. 1 धाव मिळते प्रसादला. धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती 22. शुभम बाद झाला. त्यानंतर डावाला पुढे घेऊन जातोय प्रवीण आणि प्रसाद. प्रवीण आता स्ट्रायकर एंडला येतोय. वेदांचा हा सुंदर बॉल बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने, अतिरिक्त बाहेर दिशेने आला. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. अवंतरची सिंगल आडू ते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावा 23. 23 धावा धावफलकावरती. एक चांगली भागीदारी फोडण्यामध्ये यश आलं खरं तर सनीला. सुंदर गोलंदाजी त्यांनी केली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. एक महत्वपूर्ण विकेट सलामीला जो शुभम आला होता त्याला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून इथे गोलंदाजीची सुरुवात चांगली केली मी म्हणेन वेदांतने. चांगलीच गोलंदाजी करावी लागेल कारण टॉस तुम्ही जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. खोलात टाकलेला बॉल ग्लान्स करतात ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेगला. तिथे मात्र फिल्डिंग चांगली होतीये. 1च धाव मिळते इथून प्रवीणला आणि या 1 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. 24 धावा 24. प्रसाद आता स्ट्रायकर एंडला येईल. प्रसादच्या बॅटमधून या एंडवरून मोठे मोठे फटके आलेत. सुरुवातीलाच त्याने 1 षटकार 1 चौकार ठोकला होता. तशीच काहीशी बॅटिंग करावी लागेल कारण हे षटक चांगल्या दिशेने वाटचाल करते. ते खराब करण्याचं काम त्याला करावं लागेल या सामन्यामध्ये. षटकारासाठी 200चं कॅश प्राइज आहे श्रीकृष्ण इव्हेंट यांच्याकडून. वेदांत पुनश्च सज्ज होतोय बॉलिंगसाठी. हाफ ट्रॅकर बॉल स्लोवर 1 टाकण्यात आला होता. पिकच करता आला नाही आणि इथे रनआउटची विकेट. कोण बाद होईल याकडे आता सगळ्यांच्या नजरा असतील आणि फलंदाज बाद होतोय. या मॅचची सगळ्यात मोठी विकेट. प्रसाद बॅक टू द डगआउट.
बाद होते, स्वतःवरती तो नाराज आहे, कारण त्याला देखील माहिती, कारण त्याच्या बॅटमधून भरपूर चांगले फटकेबाजी झाली आहे आणि 18 धावसंख्येवरती तो बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. दुर्भाग्य पद्धतीने तो बाद झाला आणि आता नवीन बॅट्समन जातोय मैदानावरती, रोशन. 18 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली. रोशन गेला बॅटिंग करण्यासाठी. ज्या पद्धतीने विराट कोहली बॅटिंग करतो तशीच त्याला बॅटिंग करावी लागेल. संघाला तारणहार बनावं लागेल संघाचं. लोवर फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, तिथे शॉर्ट मिड विकेटला एकच धाबीतून मिळेल प्रवीणला आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 25 या आकड्यावरती. 25 धावा धाव फलकावरती. जसा बाद झाला प्रसाद, जसा बाद झाला शुभम, आता मी म्हणेन जे टार्गेट फक्त 65, 66, 70 वाटत होतं ते आता कुठेतरी 50च्या आतमध्ये येते की काय असं वाटतंय. धाव फलक 25 वरती पोहोचलोय. वेदांत, सुंदर गोलंदाजी वेदांत करतोय. ज्या पद्धतीने सनीने सुरुवात करून दिली ना, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 आल्या त्या साहिलच्या विरोधात आणि त्यानंतर सनीने जे कमबॅक केलं तिथून या संघाने मागे वळून बघितलंच नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय वेदांत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलक पोहोचले 25. फक्त 3च धावा खर्च केल्यात वेदांतने. सुंदर गोलंदाजी होत असताना जे मोमेंटम आहे ते कॅरी फॉरवर्ड करत असताना या षटकामध्ये. चांगला बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना रोखलंय तिथे मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने. तत्पूर्वी मिळेल ह्या 2 धावा. 2 धावसंख्येने षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचत आहे 27 धावा धाव फलकावरती. अंदाज बांधता आला पाहिजे ज्यावेळेस फ्लड लाईटच्या वरती बॉल जातो. या गोष्टी सगळ्या हळूहळू शिकतात लोक, सगळे खेळाडू. धावफलक पोचेल 29 वरती. 29 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी सुरू आहे खरे तर बोकरपाडा टीमची. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यानंतर देखील इतकी चांगली गोलंदाजी होते ती सोमजाई बोकरपाडा या टीमची. चांगली गोलंदाजी करतोय गणेश देखील. सनीने मात्र सुरुवात करून दिली या सगळ्याला आणि त्यानंतर मागे वळून बघितलंच नाही सोमजाई बोकरपाडा टीमने. इथे बाहेरची कडा, कॉट बिहाइंड होतोय फलंदाज रोशन बाद.
30 धावा धाव फलकावरती. वारंवार विकेट्स आता जाऊ लागल्या, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढले, त्याचा दबाव मात्र आता शिडवली टीमवरती जाणवतोय. कारण जे टार्गेट 60-65 घरामध्ये जायला पाहिजे होतं, खरं तर सुरुवात चांगली मिळाल्यानंतर त्या टार्गेट कुठेतरी आता 40 होतोय की काय हे आता वाटू लागलंय. धावफलक पोचलंय 29 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 मोठे फटके खरं तर अपेक्षित असलेली या शेवटच्या 2 बॉलवरती. और पिच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेटच्या बाजूने, डीप मिड विकेटच्या दिशेने थोडंसं फंबल त्या ठिकाणी होत असताना फक्त सिंगलच मिळेल इथून. या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावरती. षटकारासाठी 500चा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. शेवटचा हा बॉल या 17 मधला. धाव फलक पोहोचलोय 30 वरती. काय गोलंदाजी राहिली मागच्या 3 षटकांमध्ये, धावाच दिल्या नाहीत. सनीने देखील चांगलं षटक टाकलं, वेदांतने देखील चांगलं टाकलं आणि आता गणेश देखील चांगलं षटक टाकतोय. चांगला बॉल बघायला मिळाला. षटक क्रमांक 14 देखील या ठिकाणी समाप्त होतोय आणि इथे मात्र आपण बघतोय 24 चेंडू आणि टार्गेट सेट करण्यात आलंय ते 31 धावसंख्येचं शिडवली टीम समोर. चला मी लवजी टीमला विनंती करतोय आणि त्याचबरोबरीने अकुलवाडी टीमला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. अकुलवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आपण लवजी टीमला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. मी सन्माननीय संतोषजी महामुंडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस आमच्या टॉस बॉक्समध्ये संपन्न करावा. संतोषजी महामुंडकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. या सत्राची सुरुवात जर आपण एकंदरीत बघितली तर 15 धावसंख्येने झाली. त्यानंतर आला सनीने फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला गोलंदाजीसाठी वेदांत, त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या, झाल्या 11. आणि त्यानंतर आला गणेश, त्याने फक्त 3 धावा, म्हणजे एकूण 14 धावा नंतर आल्या आणि 30 धावा झाल्या. धावांतरची एक ऍड झाली धाव आणि 31चं टार्गेट सेट झालंय 24 चेंडूमध्ये. परंतु जशा धावा बनवायला सुरुवात होईल ती सोमजाई भोकरपाडा टीमची या आपण ऐकूया. खोपोलीचा एक गोड आवाज तुषारजी धुमाळ. तमाम क्रीडा रसिकांसाठी उपस्थित सगळ्या मान्यवरांचं दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असेल. शेडवली विपक्ष सोमजाई भोकरपाडा ही लढत आपण मैदानामध्ये बघतोय. भोकरपाडा संघानं पहिल्यांदा फलंदाजी केली. स्कोर कार्डवरती धावांचा आलेख मात्र शेडवली संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना नोंद केलाय तो 30 धावांवरती. 31 धावांचा पाठला करताना सोमजाई भोकरपाडा संघाला आता पाठला करावा लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये जातीये. साहिल आणि सनी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. SS हे समीकरण साहिल आणि सनी ही जोडी मैदानामध्ये गेले. 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. नेहमी सर आपण बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्या ज्या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग हा निर्णय लागू असतो, पण या स्पर्धेमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग हा निर्णय आहे. पण मॅच बरोबरीच सुटली तर सुपर ओव्हर. पहिल्या रात्रीमध्ये आपण सुपर ओव्हरचा थरार पाहिला. या स्पर्धेची आजची ही 3री रात्र आहे. चेंडू द्या मैदानामध्ये.
योगेश गोपाळे सर आता चेंडू पुरवठा मैदानामध्ये करतायत. जबाबदारी त्यांनी आता खांद्यावरती घेतलीत कारण की त्यांच्या बरोबर राजेश परदेशी बसलेत. राजेश परदेशी यांच्या हातामध्ये जादू आहे आणि गेले कित्येक वर्ष मी ती पाहिली. हात नाही हातोडा आहे. मैदानाच्या बाहेर ज्यांनी कोणी शेकोटी पेटवले त्यांना विनंती असेल ती प्लीज भिजवा. तो धूर मैदानामध्ये येतोय आणि खेळाडूंना मात्र त्रास होतोय. आयोजक जर तिथे आले तर तुम्हाला त्रास होईल, त्यामुळे विनंती केली जाते की आपण ती शेकोटी विझवावी. आणि राजेश परदेशी जर तिथं आले तर मग धोबी बचाड होईल. शेकोटी ज्यांनी कोणी पेटवले त्यांना विनंती आहे आपण विझवावी, ही तुम्हाला शेवटची विनंती केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन. रोशनचा पहिला चेंडू सरळ बॅटनं मिड ऑन क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवरती रोशन स्वतःला नावाला साजेशी कामगिरी करताना विकेट मिळवली आहे आणि पहिला गडी यावेळेस गोल्डन डकचा ठरलाय शिकार. संधी आता डीजे कडे. 23 चेंडू उरले, 31 धावा. आपल्याला ही संधी रनआउट साठी नाहीये. दुसरा गडी मात्र बाद झालाय 0 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सुभाष शेठ जाधव यांच्याकडनं 200, श्रीकृष्ण इव्हेंट यांच्याकडनं 200. पण ही रनआउटची विकेट आहे. हे पारितोषिक देणार कोणाला आता हा मात्र प्रश्न आहे. गोलंदाजालाच हे पारितोषिक दिलं जाईल कारण त्यांनीच घेतलेला आहे, रनआउट होता. नेक्स्ट बॅटर 4थ्या क्रमांकावरती राजू ढोकळे. अकाउंट अजूनही खुलं झालं नाहीये. 2 चेंडू फेकले गेले, 0 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 22 चेंडू उरलेत, 31 धावांची गरज. आणखीन एक जबरदस्त चेंडू. तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकलाय. हॉट परिस्थिती मैदानामध्ये, कुल परिस्थिती मैदानाच्या बाहेर. जबरदस्त ही स्पर्धा दोस्ती फाउंडेशन आयोजित दिलदार मित्रांची यारी पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखीन एक जबरदस्त चेंडू.
आणि आणखीन एक फलंदाज येईल पवेलनच्या आसऱ्याला. ठोक डीजे. ₹1000 पारितोषिक आहे आणि मेडन षटकाच्या वाटचालीसाठी गोलंदाज तयार आहे. ज्यांना कोणाला पारितोषिक लावायचे असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे, ही पारितोषिकं तुम्ही जमा करा. श्रीकृष्ण इव्हेंट कडनं देखील 500चं पारितोषिक असेल. प्रत्येक विकेटसाठी 200चं देखील पारितोषिक आहे आणि मेडन षटकासाठी देखील 500 आहे. आमच्या जाधव साहेबांकडनं देखील ₹200 पारितोषिक आहे. चला टाइमपास करू नका, मॅचला सुरुवात करा. अल्पेश सरगुडे यांचं स्वप्न होतं 5 षटकांचे सामने झाले पाहिजेत, पण 5 वाजता चेंडू पहिला फेकावा लागला असता आणि त्यामध्ये आपण विचार केला असं तर डे नाईटचे सामने पाहायला मिळाले असते. हे नाईटचे सामने आहेत. डाव्या हाताचा बॅटर केतन स्ट्राइक एंडवर. हलक्या हातानं केतन या चेंडूला ढकललाय. चेंडूला 38 सर्कलच्या बाहेर जाऊन मात्र अडवलं जातंय. सिंगलनं स्कोर कार्डवरती धावांचा श्रीगणेशा होतोय. 3 बाद 1 अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळतीये. 31 धावांचा पाठला होत होता. इथे मात्र मेडन षटकाची वाटचाल जरूर पाहायला मिळाली, पण 1 धाव या चेंडूवरती आल्या. आता मात्र शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडवरती वेल एक्सप्रेस खेळाडू आहे आता 40 प्लसच्या माध्यमातून खेळतात राजू. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं होतं हा चेंडू मिड विकेटच्या बाहेर जाईल, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. बघा, उगेच टाइमपास करू नका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 3 बाद 1. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. पंचांना विनंती, मॅचला सुरुवात करा. तीन गडी बाद केलेत गोलंदाजानं. एक रनआउटची संधी मात्र शोधली गेली. 2 कॅच आउट फलंदाजानं त्यानं बाद केलं. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय मनोज. 18 चेंडू, आता 30 धावांची गरज. पंचांच्या डाव्या बाजूनं चिंचवली एंड कडनं आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर आउट ऑफ द पार्क चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बिग लांबच लांबचा फलंदाज केतनच्या बॅटमधनं आलेला हा बिग हिट बिग षटका.
लागलं गेलंय, पण पहिल्याच चेंडूवरती षटकाराचा मार खावा लागला मनोज या गोलंदाजाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि इथून मात्र संधी शोधली गेली एक या धावेच्या मदतीनं. स्कोर कार्डवरती आता 8 धावांची नोंद झाली. 31 धावांचा पाठला केला जातोय. शेडवली विपक्ष लढत आपल्याला पाहायला मिळतीये भोकरपाडा या संघाच्या माध्यमातून. 31 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव पाहायला मिळाली. 3 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या, पण या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली आहे. 2 चेंडूवरती 7 धावा जमवण्याचं काम मात्र फलंदाजानं केले. 8 धावा टोटल स्कोर कार्डवरती आहेत. समीकरण आता सरड्यासारखं रंग बदलत आहे. राजू ढोकळे स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा मनोज तयार पंचांच्या डाव्या बाजूनं. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होतोय, पण अशा वेळी पदलालितेचा वापर फुटवर्कचा वापर होणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. मनोजनं चांगलं कमबॅक केलंय आपल्या टीम शेडोली संघासाठी. अशाच पद्धतीचे चेंडू त्याला टाकावे लागतील, पण राजू ढोकळेनं आता ओळखलं पाहिजे इथे मेरिटनुसार फटके येणं अपेक्षित. सिंगल आणि डबल बॉलला देखील महत्त्व द्यावं लागेल. आडव्या बॅटनं लेग साईडच्या दिशेनं सिंगल तर नक्की आली आहे. स्ट्राइक एंडवरती फलंदाज आता पाहायला मिळतोय केतन, ज्यानं एक षटकार मारलाय, ज्याच्या मनगाडातली ताकद त्यानं सिद्ध केली आहे. पण या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला तर नक्की प्रसिद्ध व्हाल. टोटल 9 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. या षटकातील चेंडू झाले ते 4. चार चेंडू स्कोर कार्ड वरती धावांचा विचार केला तर 9 धावा आहेत. 31 धावांचा पाठला होतोय. लो स्कोरिंग हा सामना वाटतोय सर, पण इथे मात्र हाय व्होल्टेज होण्याची दाट चिन्ह आहेत. अको टप्प्याचा चेंडू होता. टप्प्यावरती आक्रमण करणं गरजेचं आहे, पण या दरम्यान आपण पाहिलं गोलंदाजानं मात्र ऑफस्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला फेकलं आणि त्यानंतर यष्टिरक्षकानं उर्वरित काम मात्र पूर्ण केलंय. निर्धाव चेंडूची होती सागता. 13 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 22 धावांची गरज होती. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर आखू टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळाला. केतनच्या बॅटमधनं आणखीन एक डावाला आकार देणारा येतोय चौकार.
बिग लांबच लांबचा हा केतनच्या बॅटमधनं षटकार 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 ठोक. कडे धावत पळत गेलेत आणि त्याला कान मंत्र देत आहेत. समीकरण बदललं गेलं. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात. 31 धावांचा पाडला करताना 20. 9 चेंडू, आता 11 धावांची गरज. 9 चेंडू उरलेत, 11 धावांची गरज आहे. जाधव साहेब शांत झालेत, ज्यांनी विकेटसाठी पारितोषिक लावलं. पण आता निर्धाव चेंडूसाठी देखील पारितोषिक लावणं गरजेचं आहे. प्रत्येक डॉट चेंडू शेडोली संघाला या मॅच मध्ये सिद्ध करेल. 8 चेंडू, आता 11 धावांची गरज. आठ चेंडू 11 धावा. विजय ढोकळे जवळ जाऊन कान मंत्र देत आहेत. येणाऱ्या 2 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित. उलटा चेंडू सरळ बॅटने खेळला जातोय. इथे मात्र सिंगल घेऊन एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 7 चेंडू 10 धावांची गरज. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 21. 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. इथे जर का मोठा फटका आला तर जल्लोष होईल भोकरवाडा संघाच्या खेम्यात. आणि इथे जर का चेंडू निर्धाव गेला तर पुन्हा एकदा शेडोली संघ हळूहळू या मॅच मध्ये स्वतःला बघेल. टीट फॉर डॅट, जशास तसं, ठोसास ठोसा, बिग फाईट, तगडी लढत. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न, पण लेग साइडच्या दिशेने हा चेंडू स्वेर आहे. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 7 चेंडू 9 धावांची गरज. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 31 धावांचा पाठला होतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक यावेळेस मिड विकेटच्या दिशेने पाठवला जातोय. बारी बारी सबकी बारी. राजू ढोकळे स्ट्राइक एंड वरती. 7 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा पंचांनी हात खुले केलेत, म्हणजे हा चेंडू देखील स्वेर आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 23 धावांची नोंद. 7 चेंडू 8 धावांची गरज. ट्विस्ट वाढतोय. दोन्ही संघाचे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांच्या मनामध्ये या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचा ध्यास लागलेला आहे. आता मात्र अचूक टप्प्यावरती भेदक मारा केलाय आणि इथे आपण बघतोय फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. तत्पूर्वी ऐकूया डीजे ला. गोलंदाज शेडोली संघाचा असा कोणता पाहायला मिळेल जो या 6 चेंडूमध्ये 8 धावा वाचवेल. याच्यावरती थोडंसं कोडं पडलंय. याच्यावरती थोडासा प्रश्न पडलाय, पण त्याचं उत्तर थोड्याच वेळात पाहायला मिळणार. नेक्स्ट बॉलर सोनू.
ज्याचं नाव अल्पेश आहे, ज्याला प्रेमानं सोनू म्हणतात. आता सोनूला भरोसा दाखवावा लागेल. गोलंदाजानं जर ही मॅच जिंकवली तर प्रशांत दादा शेंडे पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. कृष्णा इव्हेंट आता शांत झालेत. प्रत्येक विकेटसाठी श्रीकृष्ण इव्हेंट कडनं 200चं पारितोषिक. जाधव साहेबांचं आता थोडंसं शांत राहणं या मॅच मध्ये कदाचित विचार करण्यासारखं आहे. जबरदस्त चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 5 चेंडू उरलेत, आता 8 धावांची गरज. केतनला मात्र आपला दमखम दाखवावा लागेल. केतन मध्ये क्षमता आहे. केतननं चौकार मारलाय, केतननं षटकार मारलाय. हा इतिहास त्याला आठवावा लागेल. श्रीकृष्ण इव्हेंट यांच्याकडे जर ही मॅच गोलंदाजानं जिंकवली तर 500चं पारितोषिक असेल. पारितोषिकांची खैरात होतीये, पण या पारितोषिकांचा मानकरी ठरणार कोण? गोलंदाज सोनू तयार. चांगला चेंडू पाहायला मिळाला. दांडी गुल केली. फलंदाज केतन बॅक टू द डगआउट. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय हे मात्र सांगताना आता सोनूनं भरोसा दाखवलाय. ठोक. डीजे सोनू तुझ्यावर अजून भरोसा आहे. तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? कुणाचं ऐका मी जरासा बोललो रुसून चाललो कशी ही बोलती ऐका काय म्हणती? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? यस, श्रीकृष्ण इव्हेंट वाले सांगतात की आमचा भरोसा आहे, आमचा सोनू या मॅचला जिंकवू शकतो. त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. पण अजूनही सोनूच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
आणि विजयासाठी 5 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर समीर मैदानामध्ये गेलाय, 8व्या क्रमांकाचा फलंदाज. 3 चेंडू 5 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज यश. गॅप मध्ये फटके मारण्यामध्ये माहिरत असलेला हा खेळाडू. अंडरम क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. पुलटा चेंडू पॉइंटच्या दिशेनं मात्र मारण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूचा उचल फेक खेळ होईल. तत्पूर्वी 2 धावांची नोंद. चित्याची चपळाई, हरणाची गती. श्रीकृष्ण इव्हेंट वाले व्हायब्रेट झालेत, पण इथे 2 धावा आल्या. टोटल 28. 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. बरोबरीसाठी 2 चेंडू मध्ये 2 केल्यात तर सुपर ओव्हर. सुपर से भी ऊपर. भोकरपाडा की शेडवली. हाय व्होल्टेज रामा. जाधव साहेब सगळ्या सुविधा आहेत, फक्त एकच सुविधा नाहीये. चहा पण आम्ही पिलाय. अँब्युलन्सची सुविधा मात्र इथे नाहीये. आणि अशा वेळी आपण बघतोय पंच आमच्याकडे वळताय. तिथे 1 धाव आता वाईटच्या माध्यमातून प्लस केली जाईल. सोनूनं मात्र अंतिम क्षणाला थोडस निराश केलंय. आता शेवटचे 2 चेंडू 2 धावांची गरज. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 29. 31 धावांचं लक्ष होतं. 2 चेंडू उरलेत, 2 धावांची गरज. प्रफुल्ल शेठ शासने इथं बसलेत, ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजीसाठी आपण बघतोय स्पोर्ट्स सायकल दिलेली आहे. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. शैलेश सरकुडे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. असे क्षण क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी बरेच पाहिलेत. आणि इथून काय करायचं जर त्यांना विचारलं तर त्याचं उत्तर आता या चेंडू नंतर येईल. हा आणखीन एक खराब चेंडू आणि हा नशिबाचा आलाय बोनसचा चौकार. सोनूनं भरोसा घालवलाय शेडोली संघाचा आणि मॅच जिंकले सोमजाई भोकरपाडा संघानं. ठोक डीजे. मिळवली तो गोलंदाज ठरतोय. गणेश या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. ठोक डीजे.